पुण्यातील केतन अग्रवाल यांच्या हत्येच्या तपासातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। गुन्ह्यापूर्वी हे दोघे पुण्यामधल्या स्थानिक क्रिकेट लीगचा सामना पाहण्यासाठी एकत्र आले होते। या व्हिडिओमध्ये हे दोघं सुद्धा एकत्र मॅच पाहताना दिसतात। दोघांनीही सारखीच जर्सी परिधान केलेली आहे ते सुद्धा दिसतंय। आपण पाहतोय सिया आणि चेतनचा आणखीही एक नवा व्हिडिओ समोर आलाय। या दोघांनी एकच जर्सी घातलेली आहे। चेतनच्या हत्येपूर्वीचा स्थानिक लीग मधला मॅच पाहतानाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। या कॅमेरामध्ये आपल्याला समोर हा संपूर्ण व्हिडिओ पाहतोय आपण। आधी सिया चेतनच्या अगदी जवळ बसली होती, मात्र जसा व्हिडिओ दिसायला लागला समोर आला त्यानंतर मात्र तिने लगेचच त्याच्यापासून ती दूर गेली। त्यामुळे हा व्हिडिओ आता आणखी महत्त्वाचा ठरणार आहे या संपूर्ण तपासामध्ये। निलेश कर्मने आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे आणि कुठेतरी याचा फायदा हा या तपासामध्ये सुद्धा होईल अशी सध्या माहिती मिळते। काय नेमके आपल्याला या संदर्भातले अपडेट्स मिळालेत? खरं तर जो व्हिडिओ समोर आलेला आहे तो पुण्यातील क्रिकेट मैदानातला आहे। मार्केट कमिटीच्या वतीने त्या ठिकाणी क्रिकेटच्या मॅच आयोजित करण्यात आलं होतं आणि आपण जर त्यांचं बॅकग्राऊंड जर बघितलं तर हे तिन्ही कुटुंब जे आहेत ते व्यावसायिक कुटुंब आहेत आणि त्यातूनच त्यांची त्या ठिकाणी व्यावसायिकांची एक क्रिकेटची मॅच भरवण्यात आली होती। त्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे तो आता समोर आलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये सिया आणि केतन चौधरी जे आहेत ते एकत्रच असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर या तपासामध्ये जर बघितलं तर पोलिसांच्या चौकशीमध्ये चेतन चौधरी आणि सिया गोयल हे सातत्याने एकत्र भेटत होते। त्यांचे एकसारखे शर्ट सुद्धा पाहायला मिळत होते। अनेक व्हिडिओ सुद्धा त्यांच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। पार्टीमध्ये काही व्हिडिओ आहेत। दुसरीकडे जर बघितलं तर दुसरा एक सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे, ज्यामध्ये केतनची हत्या करण्याआधी त्यांनी जो कट रचला होता त्या कॅफे मधला हा व्हिडिओ आहे। त्या कॅफेमध्ये कट रचल्यानंतर सिया जी आहे ती चेतनच्या गळ्यामध्ये पडून भेट घेऊन तिथून बाहेर निघत असल्याचा पण एक व्हिडिओ समोर आलेला आहे। एकूणच जर बघितलं तर या प्रकरणामध्ये चेतन आणि सिया हे सातत्याने एकमेकांना भेटत होते। त्यांचे प्रेम संबंध होते हे आता अधोरेखित झालेलं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। त्यामुळे आता सिया मी निलेश थोडंसं थांबवते। आणखी एक व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे, आपण तो पाहतोय हा व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय या कॅफेमध्ये हे दोघं जण भेटलेले होते आणि कशा पद्धतीचं त्यांचं वर्तन आहे ते सुद्धा आपण पाहतोय। हत्या होण्यापूर्वी कॅफेमध्ये जेव्हा ते भेटलेले होते सिया आणि चेतन, त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे। एकमेकांना त्यांनी मिठी सुद्धा मारलेली आहे। केतनशी लग्न ठरलेलं होतं, केतन अग्रवालशी साखरपुडा झालेला होता आणि तरी सुद्धा सातत्यानं सिया चेतनला भेटत होती आणि त्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत आपण आपले प्रतिनिधी निलेश कर्मरे यांच्याकडे। निलेश, आणखी एक नवा व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्यामध्ये चेतन आणि सिया एकत्र दिसतायत। एकमेकांना त्यांनी मिठी सुद्धा मारलेली आहे। साखरपुडा झालेला असताना सुद्धा सिया अशा पद्धतीने चेतनला सातत्यानं भेटत होती। खरं तर जो आता आपण Zee24 तासचे प्रेक्षक जो व्हिडिओ पाहतात तो व्हिडिओ आहे तोच कॅफे मधला, ज्या ठिकाणी त्यांनी खुनाचा कट रचला होता। कशा पद्धतीने चेतनला मारायचा हा सगळा पूर्ण जो प्लॅन होता तो केतनला मारण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी केला होता। एवढंच नव्हे तर त्यांनी सर्च सुद्धा केलं होतं की कशा पद्धतीने त्याला ढकलून देता येईल, अशा प्रकारचा सराव सुद्धा त्यांनी त्या कॅफेमध्ये बसून केल्याचं या ठिकाणी माहिती जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यानंतर हा कट शिजल्यानंतर ते बाहेर जातानाच्या वेळेस ते एकमेकांना भेटतात हाही सीसीटीव्ही मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं एकूणच जर बघितलं तर ह्या कट जो आहे तो पूर्णपणे प्लॅनिंग केलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। याआधी एक सीसीटीव्ही पुढे आला होता, मात्र त्या ठिकाणी ते फक्त बसलेल्याचाच सीसीटीव्ही होता। मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की ते प्लॅनिंग केल्यानंतर बाहेर जातानाचा आहे आणि एकमेकांना भेटतानाचा या ठिकाणीचा सीसीटीव्ही आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं या सगळ्या जर एकूणच जर बघितलं तर चेतन असेल किंवा सिया असेल यांनी ठरवून या ठिकाणी केतनचा हत्या केल्याचं आता या ठिकाणी समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर हे जे फुटेज आहे ते खरंच तपासासाठी महत्वाचं असणार आहे आणि पोलीस सुद्धा या सगळ्याचे धागेदोरे आता जोडायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ समोर येत असल्यामुळे कुठेतरी या तपासातल्या पुराव्यांना सुद्धा बळकटी आलेली आहे, त्यामुळे सियाच्या अडचणी सुद्धा येत्या काळात वाढलेल्या आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या पुढच्या बातमीकडे
केतन अग्रवालचा खून करण्यापूर्वी आरोपी यांनी सराव केलेला आहे अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. सिया आणि केतन यांनी लोहगडावरून दरीत ढकलून देण्यापूर्वी केतन अग्रवाल याला कशा पद्धतीनं मारायचं याचा सराव केला होता अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. आणि त्यासाठी त्यांनी लोहगडावरच्या जागा सुद्धा निश्चित केल्याची माहिती मिळते. जागा निश्चित झाल्यानंतर 14 जूनला केतनला कड्यावरून ढकलून देऊन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. मात्र त्यानंतर वाढदिवस साजरा करण्याची बतावणी करून सियानं 18 जून रोजी केतनला पुन्हा लोहगडावरून नेऊन प्रियकराच्या मदतीनं ढकलून दिल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीला आली आहे.